नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग सोल प्रतीक. आणि मी आहे तुमचा होस्ट प्रतीक फेफडे. हे आहेत माझे सहकारी सिद्धांत गावडे आणि प्रथमेश फेफडे. तर आम्ही तुम्हाला घेऊन जातो एक नव्या कोऱ्या रोमांच प्रवासात. माझ्यासोबत तुम्ही या प्रवासात सहभागी व्हा आणि करूया एक सुंदर सफर ट्रॅव्हलिंग सोल प्रतीकसोबत. आज आपण जाणार आहोत राजापूरजवळील दूध पापेश्वर मंदिरजवळ, जिथे शांतता पवित्रता यांचं सुंदर मिश्रण आहे. चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया. आत्ता आपण आहे खानसरीच्या इथल्या पेट्रोल पंपावर आणि इथून आपण चालू करणार आहे प्रवासाला. तिथून कळेतून करंज पेंज अनुस्कुरा घाट तिथून आम्ही जाणार आहे. चला ड्रायव्हर चला. पाणी बाहेर आले रे. कळ्यातून आपण राईड घेतलेला आहे आणि आता आपण अनुस्कुरा घाटाच्या दिशेने जात आहे. तिथून आपल्याला आता मिळणार करंज पेंज, अनुस्कुरा घाट, पाचाल. असं असते काही लोकांचं आयुष्य आणि आम्ही आमच्या आयुष्याला शिव्या देत असते. आणि काही लोकांना असे पण दिवस काढायला लागतात. आता आपण आलो करंज पेंजमध्ये आणि तेवढंच गाडीला आराम आणि गरम गरम भजी खाणार आहे. मला फळ दे तुला द्यायला आम्हाला वेळ नाही. आपल्याला पेट पूजा करूया. सध्या काय खालाय? नुसतं दुःख. आपण आता अनुस्कुरा घाटात आले आणि इथं थांबले आणि काय वातावरण आहे. धुकं बघा, धुकं बघा सगळ्यांनी. इथं आम्हाला एक स्पॉट गावला, इथे जायला लागते. जायला लागते इथं. पुढे डायरेक्ट खाली जायचं. झाला रे. काय पुढे काय नाही. हे वरली की वरती आली. तर आता आम्ही आलेलो आहे दूध पापेश्वरच्या इथं आणि इथं गाडी पार्किंग केलेली आहे. चप्पल काय माहित नाही. कितीला? 50 घेणारच काय? मला पण एक.
दोन किती दिला 100 दिला 100 दिला मी कुठे काढला मी एकटं तिकडे काढला आणखी घेऊन ये की इथं ठीक आहे आता आपण जाणार आहोत दूध कॉफेश्वर मंदिरात आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे मंदिर हे शिवलिंग स्वयंभू आहे आमच्या मागे दूध कॉफेश्वर मंदिराजवळ असलेला धबधबा तर पाणी एकदम स्वच्छ आहे एकदम स्वच्छ पाणी आहे. आज श्रावण सोमवार असल्यामुळं भाविकांची थोडी गर्दी आहे नाहीतर जरा शांत असते या ठिकाणी. दूध कॉफेश्वर मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे. असं म्हटलं जातं की इथं पापांचं प्रायश्चित्त होतं. दूध अधिक पापेश्वर म्हणजे पाप धुवून टाकणारा ईश्वर म्हणजेच दूध पापेश्वर असं या ठिकाणाचं नाव आहे. ठीक आहे तो भाई लोग कैसे हो आप क्या बोल रहे हो हालचाल ठीक आता आपण फुलेवाडीच्या इथं आलेलो आहे. सिद्धांत आता इथून घरी जाणार. इथं त्याचं घर आहे आणि आपण आता आपल्या घरी जाणार. तर अशी होती आमची दूध कॉफेश्वरची ट्रीप आणि इतक्या शुद्ध वातावरणात आम्ही बऱ्याच दिवसांनी गेलो त्यामुळे मन एकदम प्रसन्न झालं. तर सिद्धांत तुला कसं वाटलं? मला तर एक नंबर वाटलं. तुला आड होता जाताना अनुस्कुरा घाट एक नंबर क्वालिटी दिसालता सौंदर्य अनुस्कुरा घाटातलं. आणि आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सफरमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.